नांदेड काँग्रेस शहर ब्लॉक कमिटीचे अध्यक्ष तथा भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भोकरे कवठेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त आज डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे रुग्णांच्या नातेवाईकाला अन्नदानाचे वाटप करण्यात आले। यावेळी माजी समाज कल्याण सभापती डॉक्टर दिनेश निखाते, महापालिकेचे माजी नगरसेवक सुरेश दादा हटकर, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दिपके, डॉक्टर अनुप भोकरे, मिलिंद लोकरे, जयराम इंगळे, शिवलिंग माटोरे, राम गालफाडे, सामाजिक कार्यकर्ते राम भोकरे तसेच आपुलकी सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। संजय कवठेकर यांच्या जन्मदिवसानिमित्त दरवर्षीच विविध सामाजिक उपक्रम राबवून त्यांचा जन्मदिवस साजरा केला जातो। तसेच यावर्षी दिनांक 1 जानेवारी भीमा कोरेगाव शौर्य दिनाचे औचित्य साधून व संजय भोकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर येथे भव्य शाहिरी जलसाचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी माजी नगरसेवक सुरेश दादा हटकर यांनी माध्यमांना दिली। सिटी न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट, नांदेड। सर्वांना जय भीम। आमचे स्नेही मित्र, आमच्या भीमशक्ती सामाजिक संघटनेचे शहर जिल्हा अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वांच्या सुखदुःखामधून धावून येणारे आमचे परममित्र संजय दादा कवठेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही डॉक्टर शंकरराव चव्हाण वैद्यकीय हॉस्पिटल या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम आज आयोजित केला होता आणि सर्व रुग्णांना, त्यांच्या नातेवाईकांना आज आम्ही भोजन दान केलं आहे। आणि जी काही संस्था आहे त्या संस्थेची आपुलकी सेवा यांच्या माध्यमातून आज आम्ही भोजन दान रुग्णांच्या नातेवाईकांना आज आम्ही दिलेलं आहे। आपल्याला सर्वांना एक आवाहन करतो की उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता बसवेश्वर महाराज चौक या ठिकाणी भीमा कोरेगाव निमित्त व आमचे मित्र संजय दादा कवठेकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज आम्ही मुंबईच्या ख्यातनाम शाहीर जलसाकार सीमाताई पाटील यांचा कार्यक्रम आज आम्ही आयोजित केलेला आहे आणि उद्या हजारोच्या संख्येने आपण बसवेश्वर महाराज या ठिकाणी सर्वांनी उपस्थित राहावे। कार्यक्रमाला नांदेडचे लोकप्रिय खासदार श्री रवींद्रदादा चव्हाण, माजी आमदार अंबर्डे साहेब, त्याच्यानंतर आंबेडकर चळवळीचे भाष्यकार सुरेशदादा गायकवाड आणि अशा असंख्य मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे। हा शाहिरी जलसा खूप मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि ते काय आज आपण पाहतो सीमाताई पाटील हे ख्यातनाम जलसाकार आहेत। त्यांच्या माध्यमातून फुले शाहू आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्या बद्दल ते जास्त प्रबोधन करतात आणि भारतीय संविधानाबद्दल पण जास्त प्रबोधन करतात। बिलकुल। आज आपण पाहत आहात की बॅनरबाजी मध्ये न जाता एक समाजाकरिता आपल्याला सर्वांना शाहू फुले आंबेडकर यांचे विचार आणि सामाजिक उपक्रमातून जे कोणी रुग्ण आहेत, नातेवाईक आहेत, त्यांना भोजनदान देणं आणि खूप अशा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आम्ही वाढदिवस साजरा करत आहोत। मी सर्व भीम अनुयायांना विनंती करतो की नालंदा बुद्ध विहार या ठिकाणी आपले शौर्य भीमा कोरेगाव हा स्तंभ आम्ही निर्माण केलेला आहे। ज्याला कोणाला पुण्याला भीमा कोरेगावला जाणं शक्य नाही, त्या या ठिकाणी येऊन आपण भीमा कोरेगाव या स्तंभाला वंदन करू शकतो।